मैत्रिणींनो, श्रोतेहो, नमस्कार. आजच्या आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये मी नेहा खरे आपल्या सर्वांचं स्वागत करते. साधारण 1980 ते 90च्या दशकामध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणावर नोकरीसाठी बाहेर पडू लागल्या. काही जणी स्वतंत्र व्यवसायही करू लागल्या. शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन यातून सक्षमीकरणाच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलं. आज फक्त सुशिक्षित स्त्रियाच नव्हे तर इतरही म्हणजे खरं तर महिला फक्त सुशिक्षितच होत नाही आहे, तर आज स्त्रिया मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षित होत आहेत. तरीही नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यात समतोल राखताना स्वतःचं मानसिक, भावनिक स्वास्थ्य जपणं हेही महत्त्वाचं ठरतं. आणि आजही वर्क लाईफ बॅलन्स हा प्रश्न आहे का, या संदर्भात आपण आज संवाद साधणार आहोत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत पाध्ये यांच्याशी. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर अद्वैत पाध्ये हे डोंबिवलीच्या टिळकनगर विद्यामंदिरचे विद्यार्थी, गुणवत्ता यादीमध्ये आलेले, सेट GS मेडिकल कॉलेजमधून मानसोपचार विषयामध्ये डिस्टिंक्शन, विशेष गुणवत्तेसह पदव्युत्तर अभ्यासक्रम, पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि गेली 27 वर्ष डोंबिवलीमध्ये मानसिक आरोग्यविषयक वैद्यकीय सल्ला सेवा ते देत आहेत. स्वतःचं क्लिनिक चालवतात. लेखन, मुलाखती आणि व्याख्यानं यातून समुपदेशन आणि प्रबोधन करत असतात. मी अष्टपैलू हा उपक्रमही ते राबवतात. संवाद मनाचा मनाशी, मूल घडताना, निरोगी निरामय मनासाठी, तितिक्षा कथा परिश्रमाच्या, ही त्यांची 4 पुस्तकं आजवर प्रकाशित झालेली आहेत. डॉक्टर, आजचा आपला विषय जो आहे वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे नक्की काय, इथूनच आपण सुरुवात करूया. वर्क लाईफ बॅलन्स ही जी संकल्पना आहे, आता मगाशी तुम्ही जी प्रस्तावना करताना जे उल्लेख केला की 80च्या दशकापासून स्त्रियांमध्ये जे झालं, तर ही वर्क लाईफ बॅलन्सची जी संकल्पना आहे ती त्याच सुमारास कुठेतरी आलेली आहे. जेव्हा स्त्रीमुक्तीची जी चळवळ आहे ती सुद्धा त्याच सुमारास कुठेतरी जास्त जोरकसपणे चालू होती आणि त्याच काळात ही वर्क लाईफ बॅलन्सची जी संकल्पना आहे त्या काळात मे बी सुरुवातीला पाश्चात्य देशांमध्ये ती सुरू झाली. आता ती आपल्याकडे पण नंतर यायला लागलेली आहे. पण वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे शेवटी असं आहे की तुमचं जे कार्य करण्याचं किंवा कामाचं जे क्षेत्र असतं ते कामाच्या क्षेत्रातला तुम्ही दिलेला वेळ किंवा आणि स्वतःच्या आयुष्याला दिलेला वेळ, या दोन्हीमध्ये कुठेतरी संतुलन राखणं. स्वतःचं आयुष्य मग त्याच्यात कौटुंबिक आयुष्य असेल आणि किंवा स्वतःचं वैयक्तिक आयुष्य असेल, ह्या दोन्हीचं म्हणजे कौटुंबिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य आणि काम, या सगळ्याचा कुठेतरी बॅलन्स राखणं, या सगळ्यामध्ये कुठेतरी संतुलन राखणं म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स आहे. आता तो वेगवेगळ्या पद्धतीने राखता येऊ शकतो. म्हणजे 3 प्रकारचे वर्क लाईफ बॅलन्स आपल्याला सांगता येतील. की कोणी आपलं जे एक आवड असते, जी पहिल्यापासून एखादं गोष्ट करण्याची आवड असते किंवा इंग्लिशमध्ये ज्याला पॅशन असं म्हणतात, तर ती जे पॅशनचं जे आपलं क्षेत्र आहे तेच आपलं कार्यक्षेत्र म्हणून जे निवडतात, मिळालं तर मग तिथे कुठेतरी मग ते वर्क सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि मग त्या कार्याबरोबरच ते कार्य करता करताच मग त्याच्यामुळे मग आपोआप तो जो आयुष्याचा बॅलन्स असतो तो राखला जाऊ शकतो. असं म्हणजे आवडीचं क्षेत्र मिळालं तर मानसिक समाधान हे त्यातून मिळतं आणि त्याच्यातून मग आनंद किंवा एक समाधान मिळत असल्यामुळे आयुष्यावरही त्याचा चांगला परिणाम होतो. दुसरं जे आहे की ते म्हणजे की एक शिस्त राखून, म्हणजे कामाला एक ठराविक वेळ देणं आणि कुटुंबाला ठरवून ठराविक वेळ देणं, स्वतःला वेळ देणं, याचं एक जे शिस्त राखून जे दिवसाच्या वेळेचं गणित जे मांडलेलं असतं ते मांडून मग त्याला वेळ देणं, अशा पद्धतीने हे संतुलन राखता येऊ शकतं. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे की ह्याच्यामध्ये कुठेतरी लवचिकता ठेवणं. म्हणजे लवचिकता म्हणजे कशी की जशी आपल्याला गरज असेल, म्हणजे उद्या कामाच्या ठिकाणी भरपूर काम असेल तर त्यावेळेला तिथे वेळ जास्त देणं, उद्या घरी गरज असेल जास्त आपली तर त्या काळामध्ये घरी जास्त वेळ देणं आणि कामाला तुलनेने कमी महत्त्व देणं किंवा कामाला जिथे गरज असेल महत्त्व द्यायची त्या काळात कामाला जास्त महत्त्व देऊन घरच्या जबाबदाऱ्यांना सेकंड प्रायोरिटीवर ठेवणं. तर अशा प्रकारे प्रायोरिटी त्या वेळेची ठरवून
त्याप्रमाणे मग लवचिकता जर आपण ठेवली तर तशा पद्धतीने तो वर्क लाईफ बॅलन्स ठेवता होऊ येऊ शकतो. शकतो. आणि अर्थातच या प्रकारचा बॅलन्स ठेवायचा तर कुटुंबातल्या बाकीच्या सदस्यांचा सहभाग, त्याच्यामध्ये सहकार्य मिळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरत हो हो, असेल. नक्कीच नक्कीच. कारण असं आहे की एकट्या व्यक्तीला कुठेही हे सगळं सांभाळणं, कारण कुटुंब हे शेवटी माणसांनी बनलेलं असतं आणि त्या माणसांमधलं जे एक जो म्हणजे काय एकमेकांना समजून घेणं हा जो भाग आहे तोही महत्त्वाचा असतो, की आज माझ्या पत्नीला किंवा आज माझ्या पतीला किंवा आज माझ्या सुनेला, हो. माझ्या मुलीला आज इथे कामाला जास्त वेळ द्यायचा आहे, त्याच्यामुळे ती घरी कमी अवेलेबल असेल, हो. किंवा आज तिला तिथे जास्त वेळ दिल्यामुळे आपण घरातली कामं थोडीशी हे करायला पाहिजेत, वाटून घ्यायला पाहिजेत किंवा आपण तिला मदत मदत करायला केली पाहिजे. पाहिजे. हा जो समजूतदारपणा आहे तो घरचे जेवढे दाखवतील तेवढं, किंवा अगदी मोठी मुलं असतील तर मुलांनी सुद्धा, आज न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत त्याच्यामुळे समजा वडील असतील आणि मुलं असतील तरी सुद्धा त्यांनी पण कुठेतरी, मुलांनी पण तो की आपल्या आईला आज कामाला तिथे, आज तिला तिथे काय समजा तिचं कॉन्फरन्स आहे, तिथे तिला काही प्रेझेंट जास्तीची करायचं आहे, जबाबदारी हां आहे. जास्तीची जबाबदारी आहे, किंवा ऑफिसमध्ये काहीतरी मोठं फंक्शन आहे की जिथे बरोबर. जबाबदारी आहे, किंवा तर अशा वेळेला आपण ती घरचं ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सांभाळून, की तिला घरी अजिबात काही बघावं लागणार नाही, बरोबर. हे समजून उमजून जर जे आहे करणं, त्या काम वाटून घेऊन ती करणं, हा जो भाग आहे हा जर आपसूक घडत गेला तर हा आपोआप बॅलन्स राखणं हे फार मला वाटतं ह्याच्यामध्ये आपली आई नेमकी काय काम करते याबद्दलही घरामध्ये बोललं जाणं, मुलांना त्याची कल्पना असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे हा संवादही फार हो गरजेचा हो आहे. हो, अर्थातच. कारण संवाद नसेल, आपले आई वडील काय करतायत हे जर माहिती नसेल, किंवा त्यांना त्यांच्या कामामध्ये कशा कशाची गरज आहे, किती वेळ द्यावा लागू शकतो, किंवा इवन आपला मुलगा, आपली सून, या सगळ्यात किती वेळ द्यावा लागतो, हे समजा सासू सासरे बरोबर राहत असतील तर त्यांना माहिती असणं हां. हे खूप गरजेचं आहे. आणि ते नुसतं माहिती नाही तर ते समजून घेणं हेही गरजेचं आहे, बरोबर. की आज जशी गृहिणी असलेल्या सुनेकडनं असलेल्या अपेक्षा आणि वर्किंग सुनेकडनं असलेल्या अपेक्षा ह्याच्यामध्ये कुठेतरी नक्कीच फरक आहे. केला गेला पाहिजे, किंवा आपल्या तशाच पत्नीकडनं केल्या गेलेल्या अपेक्षा याच्यामध्ये सुद्धा फरक असला पाहिजे. आणि दुसरं कसं असतं, ठीक आहे अपेक्षा सगळ्यांनाच असतात, बऱ्याचदा काय होतं की संतुलन ढळतं कधी, की जेव्हा अपेक्षांवरनं ही लोक मागणीवर जातात. जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो तेव्हा कसं असतं की ठीक आहे, म्हणजे अपेक्षा असते तेव्हा बरं ठीक आहे, म्हणजे नाही झालं तरी चालेल, हा त्याच्यामध्ये कुठेतरी अध्यारूत भाग असतो. पण जेव्हा आपण मागणी करतो, आग्रह त्या हा गोष्टीचा हा धरला जातो. आग्रह धरतो, मागणी करतो, तेव्हा त्याच्यामध्ये कुठेतरी अट्टाहास असतो की ते बरोबर. झालंच पाहिजे. होय. आणि मग ते जेव्हा होत नाही तेव्हा मग ती सगळी नाराजी आणि बरोबर. अशा सगळ्या भाग आणि येतात. ह्याचा जो परिणाम आहे तो अर्थातच स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. कारण मग चिडचिड होते की नक्की मी कुठे लक्ष देऊ, अधिक घराकडे मुलांकडे बघू का ऑफिसचं काम करू. दोन्ही बाजूनी ओढाताण ही त्या स्त्रीची होत असते. तर ह्याचे परिणाम असंतुलनाचे काय काय होऊ शकतात? जेव्हा म्हणजे हे असं असंतुलन होतं तेव्हा मेनली सुरुवातीला एक ज्याला आम्ही बर्नआउट म्हणतो, तो एक बर्नआउटची हे येते की दोन्ही गोष्टी सांभाळताना म्हणजे ठीक आहे की कुठेतरी वेळेची मर्यादा हे होत नसेल, किंवा वेळ पुरत नाहीये असं होऊ शकतं. म्हणजे बाकी सगळे सहकार्य करतायत पण तरी सुद्धा वेळ पुरत नाहीये, किंवा या सगळ्या गोष्टींना, किंवा कधी कधी आपल्या हाताबाहेरच्या गोष्टींमुळे होतं की आता प्रवासातच वेळ जास्ती जातोय, ट्रॅफिक जॅम आणि ह्या सगळ्या ज्या आपल्या पूर्ण हाताबाहेरच्या बरोबर. गोष्टी आहेत, तर त्या गोष्टींमुळे जर वेळ अनावश्यक गेला किंवा हे गेला तर मग अशा वेळेला त्याचाही त्रास होतो. हा तर त्या गोष्टींचा त्रास होतो की त्याच्यामुळे, आणि हे रोज रोज होत असेल तर एकटीला बदलता येणं शक्य नसतं. तर अशा वेळेला ते बर्नआउट ज्याला आम्ही म्हणतो, की ते एक बर्नआउटचं फिलिंग येतं की आपण काहीच करू शकत नाही, आणि मात्र ते करावं मात्र लागतं आहे म्हणजे मग सगळं. काही वेळेला स्वतःला दोष हा देणं. स्वतःला दोष देणं, किंवा व्यवस्थेचा राग हा कुठेतरी स्वतःवर निघणं, किंवा मग त्याच्यातनं आपणच कमी पडतोय असं वाटणं, असं होऊ किंवा शकतं. दुसऱ्यावरही तो राग हा निघू किंवा शकतो. तो अर्थात की वड्याचं तेल वांग्यावर जे म्हणतो ते, मग मुलांवर चिडचिड होणं, नवऱ्यावर चिडचिड होणं असं होऊ शकतं. आणि मग बऱ्याचदा मग चिंता किंवा नैराश्य हा. हे सुद्धा म्हणजे असं बराच काळ जर चालू राहिलं तर चिंता आणि नैराश्यामध्ये सुद्धा गेलेल्या बघितलेल्या आहेत आम्ही या बरोबर. स्त्रिया. डॉक्टर, एक सुपर वुमन सिंड्रोम असाही एक म्हटला जातो की म्हणजे मी सगळं काही करू शकते
हे एक काही स्त्रियांचं जी मानसिकता असते ती सुद्धा काही प्रमाणात घातक ठरू शकते. हो, अर्थातच. म्हणजे की समजा आता असं असेल की समजा त्या घरातल्या प्रत्येकाचा स्वभाव काही सगळं करण्याचा असतो असं नाहीये. हं, पण मग समजा ते सगळंच करण्याची घराकडेही मीच बघणार, हं. मुलांकडेही मीच बघणार, म्हणजे घरातलं सगळं स्वयंपाकपासून सगळ्या गोष्टी मीच करणार, प्लस कामही मीच बघणार, कामातल्याही बारीक सारीक गोष्टी मीच खरेदी बघणार, वगैरे सगळं खरेदीही स्वतःच. मीच हं, बघणार, हं. असं सगळं कसं असतं की ते मे बी ते तरुण वयामध्ये ते सहज जमू शकतं. पण जसजसं वय वाढतं हं. तसतसं ह्याच गोष्टी तेवढ्याच रिफ्लेक्सली किंवा तेवढ्याच सहजपणे करणं शक्य होत नाही शक्य होत शारीरिक नाही. दृष्ट्या. हं. हां, आणि मग त्यावेळेला पण तरी सुद्धा ती एक कुठेतरी एक हिला सगळं जमतं, सगळी कामं छान करू शकते, सगळ्या जबाबदाऱ्या छान निभवते, हे जे कौतुक होत असतं, ते कौतुक जे होत असतं त्याच्यामुळे असं वाटतं की हां, आपल्याला सगळं जमतं आणि आपल्याला सगळं जमायलाच पाहिजे, हं. अशी आपणच आपल्याकडून अपेक्षा करायला अति लागतो. आदर्श कल्पना. हां, हां. म्हणजे तो अति आदर्शवादी जो हं. हे आहे तसा एक कुठेतरी आपलीच आपली प्रतिमा राखण्याचा ती स्त्री प्रयत्न करत राहते हां, हां. आणि मग त्याच्यात तिची दमणूक होऊन जाते की हं, हं. आणि ती दमणूक होतीये हे कळत असतं, पण तरी सुद्धा तो जो एक म्हणजे काय म्हणतो सुंभ जळला तरी पीळ जात नाही, तसा तो पीळ मात्र काही जात नाही. हं, हं. आता अर्थात हे प्रत्येक त्या स्त्रीच्या स्वभावावर पण असतं, म्हणजे त्या अवलंबून त्या असतं. स्त्रीच्या व्यक्तिमत्वावरही ते अवलंबून असतं पण हे की मला वाटतं मागच्या पिढीमध्ये थोडं अधिक होतं का? आत्ताच्या मुली या बाबतीत थोड्या स्वतंत्रपणे विचार करू लागल्या आहेत का? का त्यांच्या बाबतीत सुद्धा असा वर्क लाईफ इम्बॅलन्स होतो? नाही, होतो ना. शेवटी असं आहे की वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे आता कसं असेल की ती अगदी गृहिणी असेल म्हणजे नुसतं घरातली कामं आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या हा सुद्धा बॅलन्स सांभाळणं आणि हे करताना स्वतःकडे लक्ष देणं हा म्हणजे आपण म्हणूया आधीच्या पिढीतला किंवा आधीच्या पिढीपर्यंतचा हे होता. हं. पण आत्ताच्या पिढीमध्ये सुद्धा हा भाग दिसतोच आहे. म्हणजे असं आहे की आता बऱ्याचशा मुली उच्च शिक्षित आहेत, हां. IT इंडस्ट्रीमध्ये किंवा अशा कामाला आहेत की जिथे आजकाल खाजगी जे जॉब्स आहेत ह्याचंच प्रमाण जास्त आहे हो. सरकारी नोकऱ्यांपेक्षा. त्याच्यामुळे अर्थातच असं आहे की तिथे वर्कलोड आणि तुमच्या परफॉर्मन्स ह्या सगळ्या गोष्टीला खूप महत्त्व दिलं जातं हं. आणि तसं जर नसेल तर मग तुमचा म्हणजे जॉब इनसिक्युरिटी असते. या बरोबर. सगळ्या गोष्टींमुळे मग ते काम व्यवस्थित व्हायला पाहिजे हं. हा एक मोठा टास्क किंवा हे हो. मोठं ध्येय त्या स्त्रीपुढे असतं. म्हणजे मला वाटतं ताणाचं स्वरूप हां, बदललंय असं ताणाचं म्हणता स्वरूप येईल. बदललंय, कामाचं हं, स्वरूप बदललंय, पण हं, हे आहे. पण त्याच स्त्रीला घरी आल्यावर पुन्हा म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या ह्या हं. पुढे असतातच. आणि त्यात आता तर असं आहे की IT इंडस्ट्रीमध्ये ज्या काम करणाऱ्या बायका आहेत त्या तर बऱ्याचदा त्यांना वर्क फ्रॉम होम हो, असतं. हो. मग तिथे तर म्हणजे कसं जेव्हा तुम्ही कार्यालयात कामाला जाता हं. तेव्हा निदान दृष्टीआड सृष्टी असते, काही काळ घरची सृष्टी, काही काळ आपल्या दृष्टीआड असते. हां, हां. त्याच्यामुळे पूर्ण तिथे कामावर कॉन्सन्ट्रेट तरी हं, करता येतं. हं. पण जेव्हा तुम्ही घरनंच काम करत असता ऑफिसचं, तेव्हा तुम्हाला तिथे ऑफिसच्या कामाकडे लक्ष द्यावंच लागतं. प्लस आजूबाजूला जे काय घडतं आहे ती सृष्टी पण आपोआप खुणावत दिसत असते, असते. खुणावत हं. असते की अरे या मुलांकडे बघायचं आहे किंवा आणखीन ज्येष्ठ नागरिक घरात असतील तर त्यांच्याकडे बघायचं आहे, हं, त्यांना हं. वेळेवर खायला प्यायला द्यायचं आहे किंवा अशा सगळ्या काय त्यांच्या डिमांड्स असतात किंवा आई किंवा सून घरातच असल्यामुळे मग अर्थातच त्यांच्या अपेक्षा ह्या वेगळ्या स्वरूपाच्या असतात हं, की अरे तू घरातच आहेस मग का नाही करत आहेस किंवा हं. असंही होऊन जातं. ह्या सगळ्याचा एक वेगळा परिणाम हा ह्या तरुण पिढीला. तरुण पिढीला आता हे भोगावा लागत आहे. अच्छा. बरं, बरं. आणि गृहिणी जरी असल्या तरी त्यांना सुद्धा या प्रकारचा त्रास, ताण हा येतोच, नाही का? अर्थातच, कारण म्हणजे गृहिणी हा म्हटलं तर एक थँकलेस जॉब आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्याला हं, कुठेही एकतर पगार मिळत नाही ज्या हं, हं. कामाचा, ज्या आर्थिक मोबदला कामाचा नाही. आर्थिक मोबदला मिळत नाही आणि प्लस प्रत्येक वेळेला आभार हं, व्यक्त केलेच जातात असंही नाही, म्हणून ज्याला थँकलेस जॉब हं, म्हणतात. असं आहे की ते तू करायलाच पाहिजेस. हं, हा एक गृहिणीला गृहीत धरलं जातं. हं, म्हणजे त्या हं, हं. गृहिणी या शब्दामध्ये बहुतेक तो गृहीत धरणं हा भागही कदाचित असेल, तर तो गृहीत धरलं जातं हं, आणि मग त्याच्यामुळे कसं होतं की तू घरात आहेस तर तू हेही केलं पाहिजे, तू तेही केलं पाहिजे, हं, असं इतरांकडनं हे केलं जातं. हळूहळू त्या स्त्रीला सुद्धा तसंच वाटायला लागतं की माझ्याच ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत
आणि मी हे सगळं करायलाच पाहिजे, मी नाही केलं तर मी कुठेतरी कमी पडते असं तिला वाटायला लागतं किंवा घरचे तसे जाणवून देतात. आणि या सगळ्यामुळे कुठेतरी मग घरात असूनही स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःला काय आवडतं ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला तेवढा वेळ दिला जाऊ शकत नाही. आणि मग त्याप्रमाणे म्हणजे घरात असूनही स्वतःच्या आयुष्याकडे कुठेतरी एक दुर्लक्ष होणं, याच्यामुळे हा वर्क लाईफ बॅलन्स हा कुठेतरी तिथे गेली 25 वर्षाहून अधिक काळ प्रॅक्टिस करताय, तर त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा तक्रारी तुमच्याकडे येतच असतील. डॉक्टर, आपण बोलताना सुपर वुमन सिंड्रोम जसा आपण मगाशी बोललो, त्याचप्रमाणे एम्प्टीनेस सिंड्रोम अशी सुद्धा एक संकल्पना आहे, ती काय आहे ते? एम्प्टीनेस सिंड्रोम म्हणजे कसं होतं की आता घरात विशेषतः हा गृहिणींमध्ये जास्त करून दिसतो, पण कुठच्याही वर्किंग वुमनमध्येही दिसू शकतो. की शेवटी कसं असतं की आपली मुलं किंवा आपला नवरा किंवा विशेष करून मुलं ही जेव्हा लहान असतात तेव्हा आपला सतत वेळ हा घरात आल्यानंतरचा सतत वेळ हा त्यांच्या मागे जात असतो. त्यांचं खाणं पिणं किंवा त्यांचे अभ्यास किंवा इतर सगळ्या गोष्टी बघणं याच्याकडे जात असतो. जशी ती मोठी व्हायला लागतात तशी त्यांची आईची गरज ही कमी व्हायला लागते. ती स्वतंत्र व्हायला लागतात. उद्या पुढे जाऊन ते जॉब करायला लागतात किंवा कॉलेजला गेले तरी ती त्यांची स्वतंत्र असतात. आईची जी गरज लागणार असते किंवा आई आई करून आईच्या आजूबाजूला फिरणं हा जो भाग असतो हा कमी होतो. त्याचबरोबर नवरा किंवा समजा गृहिणी असेल ती स्त्री, तर नवरा तर ऑलरेडी कामात स्वतःच्या बिझी असतो किंवा तो जो पिरियड असतो, विशेषतः हे सगळं जे होतं जेव्हा स्त्री ही साधारण 40च्या पुढे गेलेली असते किंवा 50च्या पुढे गेलेली असते त्यावेळेला होतं. म्हणजे आयदर स्त्रियांच्या बाबतीत ती रजोनिवृत्तीचा काळ असतो किंवा रजोनिवृत्ती उलटून गेलेला काळ असू शकतो. मग त्यामुळे कसं असतं की त्याच वेळात हॉर्मोनल इम्बॅलन्स पण झालेला असतो किंवा शारीरिक बदल होत असतात. त्याच काळात हे कौटुंबिक बदल पुढे मागे होतात आणि मग त्याच्यामुळे म्हणजे दोन्ही बाजूंनी कुठेतरी एक तो एम्प्टीनेस आलेला असतो, रिकामपण, की घरटही रिकामं होतं आहे. आणि बऱ्याचदा असं वाटतं स्त्रियांना की आता माझं मेनोपॉज आलं म्हणजे माझी आता ती एक स्त्री म्हणून किंवा पत्नी म्हणून असलेली गरजही कदाचित संपते की काय. म्हणजे खरं तसं नसतं, पण असं एक वाटू शकतं आणि त्या दृष्टीने एक असुरक्षिततेची भावना स्त्रियांमध्ये येते. या दोन्ही बाजूंनी तो एक रिकामपण जे येतं त्याला एम्प्टीनेस सिंड्रोम, एम्प्टी नेस्ट सिंड्रोम असं आहे त्याचं हे, की तो एम्प्टी नेस्ट सिंड्रोम म्हणजे घरटं रिकामं झालं. बरं. अर्थातच यावरचे उपाय ते काय सांगता येतील, की अशा प्रकारे म्हणजे नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या हा बॅलन्स, यातला समतोल हा कसा साधायचा? म्हणजे शेवटी असं आहे की त्या व्यक्तीनी, स्त्रीनी, की स्वतःचं म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय काही जरी असेल तरी सुद्धा ते म्हणजे आयुष्य असं समीकरण करता कामा नये. असं असता कामा नये की नोकरी किंवा व्यवसाय इज इक्वल टू आयुष्य. हा जर समीकरण ठेवलं तर मग काय होतं की पूर्णपणे तुम्ही मग सतत त्याच्यातच जसं वाहत जाता आणि मग स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. पण जसं आहे की ती जी टॉल्स्टॉयची गोष्ट आहे की तो माणूस तो धावायला सांगतो, तू जेवढा धावशील तेवढी तुझी जमीन, तर तो धावत जातो आणि शेवटी कोसळून पडतो. तसंच मग ते कुठेतरी तसं आपली अवस्था होते की कामाच्या मागे धावून शेवटी पैसा कितीही मिळवला तरी शेवटी तुमची उपभोगण्यासाठी तुम्ही तुमची तब्येत आणि तुम्ही स्वतः तर चांगले पाहिजेत. तर त्यासाठी स्वतःकडेही लक्ष देणं हेही गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या तब्येतीसाठी, स्वतःच्या छंदांसाठी थोडासा तरी वेळ काढणं हे आवश्यक आहे. बरोबर. तर त्यामुळे ही शर्यत जी आहे ती आपल्याला जिंकायचीच आहे आणि कसंही करून, असं मेटाकुटीला येण्याचं कारण नाही. तर हा समतोल राखणं हे फार महत्त्वाचं आहे, हेच आपल्याला डॉक्टर अद्वैत पाध्ये सांगताहेत. डॉक्टर, बायकांच्या बाबतीतच फक्त हे घडतं का? फक्त स्त्रियांनाच हा बॅलन्स साधणं हे गरजेचं असतं का? पुरुषांना सुद्धा अशा प्रकारचे ताण येऊ शकतात? नाही, अर्थातच शेवटी पुरुष हा सुद्धा माणूसच आहे. त्याच्यामुळे पुरुषांनाही नक्कीच शेवटी त्यांनाही त्यांचं एक म्हणजे जसं हे म्हटलं की कार्यालयीन आयुष्य किंवा व्यावसायिक आयुष्य हेच काही पूर्ण आयुष्य नसतं. त्याच्या पलीकडे जाऊन तुमचं एक वैयक्तिक आयुष्य असतं, कौटुंबिक आयुष्य असतं आणि त्यालाही जर वेळ दिला नाही तर शेवटी कधीतरी जेव्हा
तुमचा या तब्येतीवर परिणाम होतो. तुम्ही तुमच्या छंदांना किंवा तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी जर थोडासा वेळ काढला नाही तर त्यांना तो त्रास होतोच. बरोबर. म्हणजे अशा प्रकारच्या तक्रारी ह्या फक्त स्त्रियांच्याच असतात असं नाही, तर हा वर्क पुरुषांनाही लाईफ हो, हा बॅलन्स जो हा आहे. काम करणाऱ्या म्हणजे दोन्ही सगळ्याच व्यक्तींनी हे बघायला पाहिजे. बरोबर. हॅलो. हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. जनरली परिस्थिती काय होते, हल्ली जे नवीन मुलं मुलींची लग्न होत आहेत हं. तर त्याच्यामध्ये दोघेही कमावणारे असतात हं. मोस्ट ऑफ द टाइम. पण समाजाकडून म्हणजे स्त्रीला जी वागणूक असते की तिने घर सांभाळलं पाहिजे आणि तिचं काय जे असेल करिअर ते पण सांभाळलं पाहिजे. बरं. हळूहळू बदल होत आहेत ते समाजामध्ये हळूहळू, पण तेवढ्या प्रमाणात नाही की ज्यावेळेला लग्न होऊन मुलगी सासरी जाते तर तेवढं ऍक्सेप्टच नाही करत. त्यांची ही मुलगी असतेच कुठेतरी जॉब करणारी आणि त्यावेळेला ती घरी काही काम करत नाही, पण सून आली की तिच्याकडनं अपेक्षा असतात की तिने घर आणि जॉब हे दोन्हीही केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे होत आहेत समाजामध्ये बदल, पण तेवढ्या प्रमाणात नाही की जेवढं बरोबर, मुलीला ते ऍक्सेप्ट करतात तेवढंच सुनेला ऍक्सेप्ट करत नाही. बरं. तर हे जे सोशल जे जाणीव वाढली पाहिजे की तुम्ही इक्वली बघा सुनीला आणि मुलीला. बरोबर. खूप छान प्रश्न आहे तुमचा, की जी अपेक्षा एका नात्याकडून केली जाते तीच अपेक्षा दुसऱ्या नात्याकडून केली जात नाही, हा भाग असला आणि या मानसिकतेमध्ये बदल व्हायला पाहिजे आहे. याच्यासाठी मुख्य म्हणजे की हे आपण हा समाजातला जो बदल आहे की आता स्त्रिया पण काम करू लागलेल्या आहेत, पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागलेल्या आहेत आणि दोघंही काम करता आहेत. त्यामुळे त्यासाठी लहानपणापासून मुलांना आणि मुलींना हे समानतेने वागवायला पाहिजे आहे. हा लहानपणापासून जर बदल केला सगळ्याच लोकांनी तर नक्कीच याचा पुढे परिणाम चांगले दिसू शकतील, की हे मुलांची कामं, ही मुलींची कामं, असा कुठचाही भेद लहानपणापासूनच असता कामा नये. किंवा मुलांनी म्हणजे तू रडतोय म्हणजे तू मुलीसारखं काय रडतोयस वगैरे असं नाही बोलता कामा, की असं कुठचेही मुलगा विशेष किंवा मुली विशेष असे गुण नसतात. लेबलिंग कुठेही व्हायला नको आहे. तर कामांच्या बाबतीत आणि सगळ्याच नियमांच्या बाबतीत सगळे नियम हे मुला आणि मुलींना सेम पाहिजेत. म्हणजे ठराविक वेळात घरात यायचं, ठराविक वेळेला हे करायचं, हे सगळे नियम मुला मुलींना सेम असतील तर नक्कीच हा बदल घडेल. बरोबर. आणि त्यांनी म्हटलं तसं की त्या सुनेचा येणारा पगार हा सुद्धा आपल्या घराचा आहे. हो, ह्याची सुद्धा जाणीव हो, ठेवायला पाहिजे. तेच आहे. त्यामुळे मग ती समानतेची वागणूक ही आपोआप निर्माण होईल. डॉक्टर, तुमच्याकडे येणाऱ्या केसेस त्याच्यामध्ये पुरुष पण अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन येतात का? हो, येतात ना. असं आहे की मध्यंतरी एक जण आले होते की म्हणजे ते व्यवसाय खूप चांगला करत होते आणि व्यवसायासाठी निमित्ताने दौरे वगैरे असे असायचे, त्याच्यामुळे बराचसा वेळ त्यांचा तिथे जायचा आणि मग घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळायचा नाही. आणि मग त्याच्यामुळे कुठेतरी काही काळानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला म्हणजे आपली मुलगा किंवा जो होता तो कुठेतरी आपल्याशी तेवढा अटॅच नाही आहे किंवा म्हणजे जेवढं तो आईशी मोकळेपणाने बोलतो तेवढं आपल्याशी तेवढं मोकळेपणाने बोलत नाही. आपण त्याला सगळ्या गोष्टी देतो पण तरी सुद्धा तो काही सगळ्या गोष्टी आपल्याशी मोकळेपणाने शेअर करत नाही. आणि मग या सगळ्याचा कुठेतरी त्यांना तो त्रास व्हायला लागला. किंवा मग तो वडील जास्त घरात नसतातच किंवा त्यांच्या नसण्याची त्याला सवय झालेली असते, त्याच्यामुळे मग ते असले काही बोलायला गेले तर मग त्यांची चिडचिड होणं किंवा त्यांच्या असण्याची कुठेतरी त्यांना मुलाला हे वाटणं, म्हणजे एक तो अडचण वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी मी वयात आलेल्या त्या मुलाला, मग ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी त्यांना त्रास व्हायला लागलेला होता. आणि मग या सगळ्यातनं कुठेतरी त्यांना थोडंसं नैराश्य यायला लागलं होतं की माझं काही चुकतंय का. तर मग तेच त्यांना सांगितलं की कुठेतरी म्हणजे तुम्ही घरात वेळ द्यायला कमी पडता आहात, एवढाच व्यवसायामध्ये एवढं गुंतून राहण्याची खरंच गरज आहे का, त्याचा तुम्ही विचार करा. तेवढीच गरज नसेल, थोडीफार काही त्याच्यात कमी करता येऊन तोच वेळ घरात देता येणं शक्य असेल तर तसा प्रयत्न केलात तर ते नक्कीच संवाद वाढण्याकडे होईल. हॅलो. हॅलो, मी दहीसरहून प्रिया म्हात्रे बोलते. हा बोला. हा, प्रश्न असा आहे की मला हे सांगायचं आहे की आजचा विषय आहे जो नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या. तर ह्याच्यामध्ये मुख्यतः स्त्री बहुतेक वेळा केंद्रस्थानी असते, तर त्याच्या बरोबरीने स्त्रीचं आत्मभान हे पण त्याच्याबरोबर
त्याचा विचार केला गेला पाहिजे प्राधान्याने, असं माझं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं की स्त्रियांचं आत्मभान जपणं हे हो सुद्धा हो अत्यंत हो महत्त्वाचं. आत्मभान हे खूपच महत्वाचं आहे की आपल्याला काय आवडतं किंवा आपल्या स्ट्रेंथ काय आहेत किंवा आपले विकनेसेस काय आहेत, म्हणजे जो स्वॉट अनालिसिस म्हणतात तोही हा. प्रत्येक स्त्रीनी किंवा रादर प्रत्येक व्यक्तीनी करणं आवश्यक आहे. आणि मग आपल्या जे काही ह्या आहे त्या परिस्थितीत आपल्या त्या स्ट्रेंथचा उपयोग करणं, विकनेसेसचा हे करणं, आणि मग त्यात संधी काय आहे. एखादी केस आम्हाला सांगाल का की असा इम्बॅलन्स खूप मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे मानसिक आरोग्यावर किती परिणाम होऊ शकतो खोलवर? आता असं आहे की बऱ्याचदा हे काय होतं की हे जे परिणाम आहेत की हे विशेषतः गृहिणी ज्या असतात की त्यांना किंवा त्यांनी त्या आधी नोकरी करत असतात आणि मग त्यांना काही कारणाने हे नोकरी सोडावी लागते, कुटुंबासाठी ती नोकरी सोडावी लागते आणि मग पूर्ण वेळ घराकडे लक्ष दिलं जातं. आणि मग जसं मगाशी म्हटलं की त्याबरोबर रजोनिवृत्तीच्या वेळेला तो एक एम्प्टीनेस सिंड्रोम येतो आणि मग त्यावेळेला ते खूप नैराश्य आणि ह्याच्यातनं त्या जातात. आता माझा काही उपयोग हा, नाहीये, आता काय असं. माझा उपयोग आहे की आता म्हणजे ज्या कारणासाठी हे केलं ते फारशी तर गरज झालं, उरली हा, नाही. मी आता आता ते काय कारण- माझी गरज उरली नाही, मग आता माझा काय उपयोग आहे, ह्या दृष्टीने ते नैराश्य आलेली केसेस बघितलेले आहेत. किंवा आता काम करणाऱ्या पण परवाच माझ्याकडे एक आली होती की म्हणजे ती स्वतः IT इंडस्ट्रीमध्ये काम आहे, वर्क फ्रॉम होम आहे, एक मुलगी छोटी आहे आणि एक मुलगी थोडीशी टीनेजकडे आता जाणारी अशी आहे. त्यामुळे त्या दोघींचे प्रश्न वेगळे आहेत आणि ही वर्क फ्रॉम होम करते, नवरा दिवसभर कामाला असतो. त्याच्यामुळे मुलींकडेही बघायचं, त्या दोन्ही मुलींचे सगळे शाळा आणि हे सगळं सांभाळायचं, प्लस त्यांच्या वयामध्ये अंतर असल्यामुळे दोघींच्या मानसिक गरजा वेगवेगळ्या आहेत. तर त्या गरजा सांभाळून आणि ते सगळं करून आपलं कामही एकीकडे सांभाळणं, हे करून ती इतकी तिला बर्नआउट आलेलं होतं की ती नैराश्यामध्ये गेलेली होती की तिला काही सुचत नव्हतं किंवा झोप येत नव्हती किंवा खरंच आपलं काही चुकतंय का, आपण कुठे कमी पडतोय का, असं सतत एक जो इन्फिरियरिटी फिलिंग किंवा मग आपण हे सगळं करतोय हे चुकतोय का, बिनमहत्वाचं. हा, किंवा मी खरंच एवढी गरज आहे का आपण घरी बसायला पाहिजे. पण त्याच वेळेला एकीकडे जो आता नवीन घर घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याचे हप्ते आहेत, कर्जाचे हप्ते आहेत, त्याच्यामुळे पैशाची गरजही आहे हेही दिसतंय, त्याच्यामुळे नोकरीची गरज आहे हेही दिसतंय, पण एकीकडे हे आहे तर आणि न्यूक्लिअर फॅमिली आहे, त्याच्यामुळे या सगळ्यातनं तिला तो बर्नआउट येऊन ती नैराश्याकडे गेलेली होती की इतकं की काही वेळेला मी सोडून द्यावं किंवा अगदी स्वतःचं काहीतरी हे करावं इथपर्यंतही कधी कधी तिच्या मनात विचार येत होते. पण अर्थात मुली समोर बघून थांबवत होती, पण तरी सुद्धा नैराश्य मात्र बऱ्याच पण मग तीव्र. अशा वेळेला समुपदेशनाचा उपयोग होतो का काही वेळेला औषध योजना सुद्धा करावी लागते? हो, अर्थात जेव्हा एवढं आपण म्हणूया की अशा स्वरूपाचं जेव्हा खूप तीव्र नैराश्य किंवा मध्यम तीव्र नैराश्य असतं तेव्हा तिथे औषधोपचारांचीही नक्कीच गरज असते आणि जोडीला समुपदेशन आवश्यक असतं. जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल वर्क लाईफ बॅलन्सच्या बाबतीत? वर्क लाईफ बॅलन्स ही जी गोष्ट अशी आहे की ज्याच्यासाठी म्हणजे आपल्या काम हेच आपलं पूर्ण आयुष्य नाही आहे, हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. कामाशिवाय सुद्धा आपलं जे स्वतःचं आयुष्य आहे, कुटुंब आहे किंवा वैयक्तिक आयुष्य आहे, त्यालाही थोडंफार महत्त्व आपण द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी कुठेतरी एक शिस्त ही आपल्या आयुष्यात जर असेल की दिवसाच्या वेळेचं जर आपण नियोजन केलं, टाईम मॅनेजमेंट केली की ज्याच्यामध्ये कामाव्यतिरिक्त जो वेळ आहे त्याचं विभागणी कशी करायची, स्वतःला वेळ किती द्यायचा आणि कुटुंबाला वेळ किती द्यायचा हे ठरवलं. अर्थात प्रायोरिटी जेव्हा कामाला जास्त द्यायची असेल तेव्हा तीही फ्लेक्सिबल. त्यामुळे तिसरी गोष्ट जी सांगितली की ती लवचिकता पाहिजे की प्रायोरिटी बदलते तसं थोडंफार हे गणित बदलू शकतं, पण साधारण ही एक शिस्त जर असेल तर नक्कीच हे होऊ शकतं. आणि मग असं आता म्हटलं की प्रत्येक व्यक्तीने ते आत्मभान ठेवणं आवश्यक आहे की शेवटी स्वतःच्याही आयुष्याला आपण महत्त्व द्यायला पाहिजे. बरोबर. आणि कुटुंबामधल्या सगळ्या सदस्यांनी त्यांना सहकार्य करायचं, हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर अद्वैत पाध्ये आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात. हा बॅलन्स साधणं हे खरंच कठीण आहे, पण तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जर विचारपूर्वक केलं नियोजन त्याचं तर सहज शक्य आहे, हेही लक्षात येते. आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.